चला, let's start the today's session. ओके. हम्म. ओके, आपण कुठपर्यंत आलो? स्ट्रिंग, राईट? ओके. आज आपल्याला कलेक्शन स्टार्ट करायचंय. कलेक्शन इन जावा. ओके, फाइन. So now question is that why to use collection or why to go for the collection? कलेक्शन का यूज करायचंय आणि हा टॉपिक किंवा ही कॉन्सेप्ट जावाने आपल्याला का दिले? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? कलेक्शन. वाय कलेक्शन? याचं रिझन हे आहे मित्रांनो. लेट्स से तुम्हाला मल्टिपल डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग नंबर्स लाईक दिस. मला नंबर स्टोअर करायचे आहेत. मग तुम्ही म्हणाल, सर मल्टिपल नंबर स्टोअर करायचे असतील तर यू कॅन गो विथ द ॲरे. करेक्ट? येस, ॲब्सोल्युटली राईट. टू स्टोअर द मल्टिपल नंबर, सिमिलर टाईप ऑफ नंबर, वी कॅन गो विथ द ॲरे. ॲरेचा यूज करून आपण हे नंबर स्टोअर करू शकतो. बट मी तुम्हाला म्हणलं, I want to store different types of data. Like I want to store number also, string also, boolean also, character also. So is it possible to store? Then I want to store something float also. हे possible नाहीये. It is not possible in the array. Array can store only similar type of data. म्हणजे हे array मध्ये possible आहे का? No. Not possible in array. Not possible in array. You can try. करू शकत नाही आपण. Right? But जर मला डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर ऑप्शन काय? अँड ऑप्शन इज दॅट कलेक्शन. टू स्टोअर द डिफरंट टाइप्स ऑफ डेटा वी कॅन गो विथ द कलेक्शन. सिमिलर टाइप ऑफ डेटा, array is there. Different type of data, collection is there. Again, second thing, array जो आहे ना, array हा साईज मध्ये फिक्स असतो. येस ऑर नो? array साईज इज फिक्स्ड. याची साईज फिक्स असते. म्हणजे तुम्ही जर साईज दिली 3, 3च एलिमेंट स्टोअर होतात. येस ऑर नो? 3च स्टोअर होतात. हा ॲरेचा डिसएडव्हांटेज आहे मित्रांनो. ॲरेची साईज फिक्स असतो. डिसएडव्हांटेज ॲरेचा. मग हा डिसएडव्हांटेज कमी करण्यासाठी कलेक्शन पिक्चर मध्ये आला. कलेक्शन मध्ये साईज फिक्स नसते. कलेक्शनची साईज कशी असते? सॉरी, स्क्रीन नाही शेअर केली मी. कलेक्शनची साईज कशी असते? कलेक्शन साईज इज नॉट फिक्स्ड. इट्स ग्रोइंग रन टाइम. इट्स ग्रोइंग रन टाइम. लुक ॲट दिस. ॲरेची साईज फिक्स असते. बट कलेक्शनची साईज लक्षात घ्या. इज कलेक्शन साईज इज नॉट फिक्स्ड. नो, याची साईज फिक्स नसते. नॉट फिक्स्ड. बघा, ऍडव्हान्टेज सांगतो मी तुम्हाला. ॲरे होता तर कलेक्शन काय यूज करायचं? खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत ॲरेमध्ये. एकतर सिमिलर टाईपचा डेटा ऍड होतोय. दुसरं साईज फिक्स आहे. राईट? पण कलेक्शन मध्ये डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर होतो. साईज पण याची फिक्स नसते. किती पण डेटा ऍड करा, कधीही करा, काही करा. तिसरी गोष्ट, ॲरे मध्ये मित्रांनो, लेट्स सपोज आय वॉन्ट टू स्टोअर द ऑब्जेक्ट्स. सो इज इट पॉसिबल टू स्टोअर द ऑब्जेक्ट्स इन ॲरे? ऑब्जेक्ट स्टोअर करणं नॉट पॉसिबल. इन ॲरे वी कॅन नॉट स्टोअर द ऑब्जेक्ट. पण हे ऑब्जेक्ट तुम्ही इथं स्टोअर करू शकता कलेक्शनमध्ये. ऑब्जेक्ट्स म्हणजे लाईक लेट्स से यू आर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट स्टुडंट. स्टुडंट S1 न्यू स्टुडंट. देन स्टुडंट S2 न्यू स्टुडंट. हे मला स्टोअर करायचं आहे. हे 2 ऑब्जेक्ट, लेट्स से दिस इज S2. हे 2 ऑब्जेक्ट मला स्टोअर करायचे. ॲरे काय म्हणेल? नो, इट्स नॉट पॉसिबल.
but in collection we can store this. कलेक्शन मध्ये आपण ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो. लक्षात घ्या, कलेक्शन इज यूज टू स्टोर ऑब्जेक्ट्स इन जावा. ऑब्जेक्ट स्टोअर होतात भाऊ याच्यामध्ये. ऑब्जेक्ट जे काय असतं ते सगळे ऑब्जेक्टच असतात. लक्षात घ्या. ऑल्सो यू कॅन राईट कलेक्शन कॅन स्टोअर different types of data. ओके, मल्टिपल म्हणा, मल्टिपल डिफरंट टाइप्स ऑफ डेटा. कितीही डेटा असू द्या, कुठल्याही टाईपचा असू द्या, तुम्ही कलेक्शन मध्ये स्टोअर करू शकता. येते लक्षात. त्यामुळे कलेक्शन पिक्चर मध्ये येण्याचं कारण हेच आहे. आणि ते आणखीन एक गोष्ट आहे, ॲरे मध्ये डेटा इन्सर्ट करणं, डेटा अपडेट करणं, डेटा डिलीट करणं आणि डेटा गेट करणं, हे क्रड ऑपरेशन्स आहेत. हे करणं थोडंसं अवघड जातं. ओके, टू डू दिस ऑपरेशन लाईक देर इज लिटल बिट डिफिकल्टी. म्हणजे तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. लॉजिक लावून तुम्हाला कोड अपडेट वगैरे करावं लागेल, डिलीट करावं लागेल, राईट. बट कलेक्शन मध्ये मित्रांनो, कलेक्शन प्रोव्हाइड्स प्रीडिफाईन्ड मेथड्स टू डू इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड गेट द डेटा. खूप सारे प्रीडिफाईन्ड मेथड आपल्याला हा प्रोव्हाइड करतो. सो हा डिफरन्स आहे ॲरे आणि कलेक्शन मधला. And this is an interview question. What is the difference between array and collection? Why people are not using array? Why people are widely using collection? There is a difference, guys. Array can store similar type of data. Collection can store different type of data. Array size is fixed. Collection size is not fixed. Inside array, if you want to do the CRUD operation like insert, update, delete, get, it will be like difficult. But in collection, we have predefined methods for that. We can do easily. In array, we cannot store the objects. But in collection, we can store the objects. 4 पॉइंट तर झाले. लय झाले. 4 पॉइंट म्हणजे काय कमी झाले काय? राईट, यू हॅव गुड नॉलेज अबाउट array and collection. हे सिद्ध होतंय. If you like tell the difference like that. This is the difference. राईट, इथे लक्ष सगळ्यात. त्याच्यामुळं कलेक्शन कॉन्सेप्ट पिक्चर मध्ये आले मित्रांनो. का? ॲरेचे ड्रॉबॅक दूर करण्यासाठी. ॲरेमध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स होते. जसे की आपण आताच बघितलं. कलेक्शन म्हणते बाई मला यूज करा. ॲरेला काय घेऊन बसलाय? मी तुम्हाला हाय लेव्हलचे फीचर्स देतो. हाय लेव्हलचे ॲडव्हांटेजेस देतो. लिटरली इट्स प्रोव्हाइड. ओके, फाईन. नाव सी, याला आपण असं म्हणतो कलेक्शन फ्रेमवर्क असं नाव आहे याला. बेसिकली कलेक्शन फ्रेमवर्क. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे कलेक्शन, एक म्हणजे फ्रेमवर्क. एक आहे कलेक्शन आणि एक आहे फ्रेमवर्क. तर दोन्हीचं मिनिंग काय बघा. व्हॉट इज कलेक्शन, व्हॉट इज फ्रेमवर्क? Collection is what? Collection is nothing but, or we can say collection is a group of data. ग्रुप ऑफ डेटा, खूप सारा डेटा. कलेक्शन आपल्या नावातच आपल्याला समजतंय कलेक्शन. बुकचं कलेक्शन, अरे गेटिंग माय पॉईंट. बुकचं कलेक्शन असेल किंवा प्रोडक्टचं कलेक्शन असेल. कलेक्शन म्हणजे खूप सारा डेटा. ग्रुप ऑफ डेटा. Collection is a group of data. Okay, not only like similar type of data. Collection is a different types of group of data we can say. Okay, म्हणजे खूप सारा डेटा असतो, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो. कलेक्शन इज अ ग्रुप ऑफ डेटा अँड फ्रेमवर्क लक्षात घ्या. फ्रेमवर्क इज अ कलेक्शन ऑफ प्रीडिफाईन 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 क्लासेस अँड इंटरफेसेस. Look at this. What do you mean by framework? फ्रेमवर्क म्हणजे त्याच्यामध्ये कलेक्शन म्हणजे खूप सारे क्लासेस असतात, खूप सारे इंटरफेसेस असतात, जे की प्रीडिफाईन असतात बरं का, सगळे प्रीडिफाईन. सो दॅट्स वाय कलेक्शन फ्रेमवर्क इज समथिंग लाईक, याची जर आपण पूर्ण डेफिनेशन बनवली, ही डेफिनेशन अशी अशी होईल. कलेक्शन
Framework. Framework is a set of predefined classes and interfaces which is which is used to store different types of data slash objects. कशी आहे डेफिनेशन? ऐ वाचा एकदा. कलेक्शन फ्रेमवर्क इज अ सेट ऑफ प्रीडिफाईन्ड क्लासेस अँड इंटरफेसेस. खूप सारे क्लासेस आणि इंटरफेसेस आहेत. यांचा यूज करून वी कॅन स्टोअर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा अँड ऑब्जेक्ट्स. आय होप यू गॉट इट. म्हणजे यामध्ये कोणकोणते क्लासेस, कोणकोणते इंटरफेसेस येतात हे समजेल का? समजेल. कसा डेटा स्टोअर करतात हे पण बघू आपण. आता लेट्स लर्न अबाउट द कलेक्शन हिरआर्की. तुम्हाला मग क्लॅरिटी येईल की ओके असा विषय आहे का याच्यामध्ये. सी कलेक्शन अँड लेट मी टेल यू द हिरआर्की ऑफ दिस कलेक्शन. बघा हा जो कलेक्शन आहे ना, हा एक इंटरफेस आहे मित्र. कलेक्शन इज अन इंटरफेस. हा एक इंटरफेस आहे. याच्या डोक्यावर आणखीन एक इंटरफेस येतो. डोक्यावर येतो म्हणजे याचा पॅरेंट. दॅट इज समथिंग इटरेबल. Iterable is a parent of collection. Make sure that it is also interface. इथं ठेवू का? हा. Look at this. That means collection is going to extend what? Iterable. Correct. Collection कोणाला extend करतो? Iterable ला. ओके, ही hierarchy प्रत्येकाने लक्षात ठेवायची. Collection is an interface which is extending to the iterable interface. Then हा जो collection आहे याचे 3 चाइल्ड्स आहेत टोटल. हाऊ मेनी चाइल्ड्स? 3. बघा कोणकोणते. कलेक्शन हॅव्हिंग 3 चाइल्ड्स. कोणकोणते? सी. पहिला चाइल्ड. इथं आपण दुसरा चाइल्ड घेऊ आणि इथं घेऊ तिसरा. सो टोटल 3 चाइल्ड्स आहेत त्याला. 3. वन इज लिस्ट. सेकंड इज सेट. and third is queue. Third is queue. Collection having 3 childs guys. List, set, queue. आता हे चाइल्ड आहेत म्हणल्यावर हे पण इंटरफेसच असतात ना. इंटरफेसला एक्सटेंड करतो, बरोबर आहे का? क्लास करतो रे. सर इंटरफेसच करतो की. कन्फ्युजन आहे कुणाला? दॅट मीन्स लिस्ट इज एक्सटेंडिंग कलेक्शन, set is extending collection, queue is extending collection. एनी क्वेश्चन? हे सगळे इंटरफेस आहेत. हा इंटरफेस, हा इंटरफेस, हा इंटरफेस, हा इंटरफेस. कारण इंटरफेसच इंटरफेसला एक्सटेंड करतो. का असं कधी बघितलंय तुम्ही? नाही नाही नाही, क्लास पण करतोय की सर, काय 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 पण बोलताय. क्लास एक्सटेंड इंटरफेस असं कधी झालंय गो? इट्स रॉंग. रॉंग रॉंग असं होतच नाही. इंटरफेस एक्सटेंड्स इंटरफेस. इट्स करेक्ट. असं होईल कसं? क्लास इम्प्लिमेंट इंटरफेस. हा, इट्स राईट. याला कोण आपण चुकीचं म्हणलो का? नाही. क्लासचं काम आहे इम्प्लिमेंट करणं, करेक्ट. पण क्लास इंटरफेसला एक्सटेंड नाही करत. क्लास कॅन एक्सटेंड्स क्लास. हे करेक्ट. क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करेल, पण इंटरफेसला कधीच नाही. त्यामुळे हा इंटरफेस आहे, हा इंटरफेस आहे, दोघं एकमेकाला एक्सटेंड, सॉरी हा एक्सटेंड करतो याला. सेम हा पण इंटरफेस आहे, हा एक्सटेंड करतोय कलेक्शनला, हा करतोय कलेक्शनला, हा करतोय कलेक्शन. दॅट्स वाय एम सेइंग दॅट कलेक्शन हॅव 3 चाइल्ड्स. झाले की चाइल्ड्स आहे. बरोबर. इंटरफेस एक्सटेंड्स इंटरफेस. लक्षात ठेवा, एकच नाही. इंटरफेस कॅन एक्सटेंड इंटरफेस 1, इंटरफेस 2 अँड मोर. किती पण इंटरफेस एक्सटेंड करू शकतो. पण क्लासच्या बाबतीत तसं नाही. क्लास कॅन एक्सटेंड ओनली वन क्लास. अरे गेटिंग माय पॉइंट? क्लास कॅन एक्सटेंड ओनली वन क्लास. क्लास कॅन इम्प्लिमेंट मल्टिपल इंटरफेस. हे बघा, इंटरफेस 1, इंटरफेस 2 अँड मोर. क्लास एकापेक्षा जास्त इंटरफेस इम्प्लिमेंट करू शकतो, पण क्लास एकच क्लास एक्सटेंड करू शकतो. इंटरफेस एकापेक्षा जास्त इंटरफेस एक्सटेंड करू शकतो, आणि क्लास एक्सटेंड इंटरफेस रॉंग चॉईस. ठीक आहे सगळ्यांना?
हे रूल्स लक्षात ठेवायचे. विसरायचे नाही. अजिबात विसरायचे नाही. कधीही विचारलं आले पाहिजे. काय कोण करतंय? म्हणजे कसं काय होतंय? ठीक आहे सगळ्यांना. ओके, फाईन. So now look at this hierarchy again. Iterable, child collection, there are three childs. आता हा जो इंटरफेस आहे लिस्ट, इथे इंटरफेस. आपण काय म्हणलो इथं? क्लास कॅन इम्प्लिमेंट इंटरफेस 1, इंटरफेस 2 लाईन्स, राइट? ओके. नाउ हा जो लिस्ट आहे ना, इंटरफेस आहे. याला इम्प्लिमेंट करणारे क्लास खूप सारे आहेत. हे बघा. 3 क्लासेस लिस्टला इम्प्लिमेंट करतात. किती? 3 क्लासेस. जर पॉसिबल आहे, येस. मल्टिपल क्लासेस कॅन इम्प्लिमेंट द इंटरफेस. लक्षात घ्या. क्लास 1, क्लास 2 and more implements इंटरफेस. इज इट करेक्ट? येस. एकापेक्षा जास्त क्लासेस इंटरफेसला इम्प्लिमेंट करतात. बट सेपरेट करावं लागतं बघा. म्हणजे वेगवेगळे क्लास बघून. फॉर एक्झाम्पल, ॲरे लिस्ट इज देअर. देन देयर इज अ लिंक लिस्ट. हा क्लास आहे बरं का. लिंक्ड लिस्ट हा पण क्लास आहे. वेक्टर हे तिघं काय करतात माहिती आहे का? या लिस्ट नावाच्या इंटरफेसला इम्प्लिमेंट्स करतात. बोला काय करतात? इम्प्लिमेंट्स. का हो? अहो क्लासेस आहेत की हे. क्लासचं कामच काय असतं? इम्प्लिमेंट करणं. Array list is class. Linked list is class. Vector is class. All these classes are going to implement list. म्हणजे इंटरनली कसं लिहिलं असेल माहिती आहे का? हे बघा. Array list, class, array list, implements list. Correct? Class, linked list, implements list. Class vector, implements लिस्ट. अरे किती माहिती आहे? असं आहे इंटरनली. दाखवतो मी तुम्हाला हे. हे असं करतायत सगळे क्लासेस. आणि लिस्ट कोणाला एक्सटेंड करतोय? कलेक्शनला. कसं लिहिलं असेल मग? लिस्ट एक्सटेंड्स कलेक्शन. करेक्ट. ओके. आणि असं पण असेल. कलेक्शन एक्सटेंड व्हॉट? इटरेबल. करेक्ट. याचा पण पॅरेंट आहे की. कलेक्शन एक्सटेंड्स इटरेबल. करेक्ट. ओके. नाव. तिथं आणखीन एक गोष्ट. हा जो वेक्टर आहे, याचा एक चाइल्ड आहे. वेक्टरचा चाइल्ड बरं का, इथं लिहितोय. दॅट इज समथिंग कॉल्ड स्टॅक. स्टॅक नावाचा पण एक क्लासच आहे. हा वेक्टरला एक्सटेंड करतोय. ही हिरार्की असं बनते. म्हणजे कसं लिहिलं असेल इंटरनली? स्टॅक एक्सटेंड्स वेक्टर. इज दॅट सिम्पल, राईट? ओके. हे झालं एका इंटरफेस. आता लेट्स गो फॉर द सेट. सर याचा काय विषय? याचे पण 3 इम्प्लिमेंटेड क्लासेस आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. कलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट गाइज. त्याच्यामुळेच आहे दुनियाभराचे क्लासेस, दुनियाभराचे इंटरफेसेस आणि दुनियाभराच्या मेथड्स. सगळ्यात जास्त प्रोजेक्टमध्ये यूज होणारा टॉपिक कलेक्शन. सगळ्यात सोपा टॉपिक, सोपा का अवघड? सोपा टॉपिक कलेक्शन. महिना-महिना शिकतात लोकं. महिना-महिना. काय शिकतात काय त्यांनाच माहीत होय. अरे आहे शिकण्यासारखं एवढ्या ह्याच्यामध्ये. महिना 1 महिना लागतो कलेक्शन पूर्ण संपवायला. म्हणजे इन डेप्थ जर शिकायचं असेल. ओके. मग सर तुम्ही आम्हाला इन डेप्थ नाही का शिकवत? नाही. पॉसिबलच नाही इन डेप्थ शिकवणं. कारण तुमचा माइंडसेट डायरेक्ट हे होऊन जाईल. तुम्ही म्हणाल, "अरे सर, चक्कर यायला लागली. हे काय आहे?" कारण मी जे तुम्हाला इथे 1-3 इंटरव्ह्यू सांगितले, असे 15 आहेत. 15 चाइल्ड हे एवढं भरेल सगळं. परत एकाचे 3 असे 15चे 3 किती झाले? 45. ऐका पुन्हा, पुन्हा काही क्लासेस आहेत त्यांचे चाइल्ड क्लासेस आहेत खूप सारे.
हे लय लांब जातंय. 100-200 क्लासेसवर जातंय. पण एवढं आय डोंट थिंक नॉट रिक्वायर्ड. ओके. जास्त उगा लोड घ्यायचा नाही. 50% कलेक्शन जरी आला, आता जो मी तुम्हाला शिकवतोय, लय झाला. डोक्यावरून पाणी गेलं. एवढाच परफेक्ट करायचा. 100% कुठलीच गोष्ट नाहीये मित्रांनो, जी पण आपण शिकतोय आणि इट्स नॉट पॉसिबल टू लर्न 100%. मग तुम्ही इनहेरिटन्स जरी शिकलाव ना, 100% शिकलाच ना. नाही, 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 नाही. 70%. सो 30% काय राहिलं? राहिलंय, राहिलंय. पण ज्या गोष्टी राहिल्या, असं म्हणू नका राव, राहिलं माझं. नो. कारण जसं दिवस पुढे जातील, तसं तुम्ही त्या गोष्टी शिकणार. ऑटोमॅटिक शिकणार. येतंय लक्षात सगळ्यांना? बिगिनिंग लेव्हलला सगळंच घेणं, इट्स रॉंग. ओके. सो टेक लाइक जेवढं रिक्वायर आहे तेवढं. कारण बघा हे क्लासेसवाले तर एवढं पण शिकवत नाहीत बरं का. नाही, 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 नाही. हां, हां, हां. ते म्हणतात, "नाही, नाही, पोरांना लोड होतोय, नको, एवढं पण नको." ते तर 20% शिकवतात. पोरं त्यात खुश होतात. "अरे यार, लय भारी जावा." बट दे डोंट नो एक्झॅक्टली हाऊ जावा इज डेप्थ, राइट? ओके. त्यामुळं डेप्थमध्ये शिकायचं, पण लई डेप्थमध्ये जायचं नाही. 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स डेव्हलपरला जेवढं माहीत आहे, तेवढं मला झालं पाहिजे. नाही, गरज नाहीये. ओके. गरज नाहीये तेवढी. हॅशसेट. दुसरा क्लास आहे लिंक्ड हॅशसेट आणि तिसरा आहे ट्रीसेट. कोणता आहे? ट्रीसेट. हे 3 इम्प्लिमेंटेड क्लास सेटचे आहेत. म्हणजे तिघं काय करतात इम्प्लिमेंट कोणाला? सेटला. हे तिन्ही आहेत काय? क्लासच आहेत आणि काय? तिन्ही क्लासेस आहेत, तिन्ही. यांचं काम आहे सेट इंटरफेसला इम्प्लिमेंट करणं. आता यांचं इथं कसं होईल मला सांगा? इथं काय लिहिलं असेल? क्लास हॅज सेट इम्प्लिमेंट्स सेट. असं तुम्ही याला नाही का लिहू शकत? याचं नाही का लिहू शकत? लिहा. सेट एक्सटेंड कलेक्शन जसं मी लिहिलंय. ओके. मी एक लिहितोय, बाकीचं तुम्ही लिहा, पूर्ण करा. ओके. डन. आता हा जो तिसरा इंटरफेस आहे क्यू, याचा एक चाइल्ड आहे मित्र. हा स्वतः चाइल्ड आहे बरोबर आहे कलेक्शनचा. पण याचा पण एक चाइल्ड आहे. त्याचं नाव आहे डी क्यू. ऑई. क्यूचा चाइल्ड म्हणजे डी क्यू एक्सटेंड्स क्यू आणि क्यू एक्सटेंड कलेक्शन. कलेक्शन एक्सटेंड इटरेबल. कसली फॅमिली आहे बघितलं तुम्ही? पिढ्या डायरेक्ट. ग्रँडफादर, फादर, सन, सन ऑफ सन. ओके. देन दिस क्यू, याचा एक इम्प्लिमेंटेड क्लास आहे. अरे सॉरी, डी क्यू याचा एक इम्प्लिमेंटेड क्लास आहे. क्यूचा इम्प्लिमेंटेड क्लास आहे, त्याचं नाव आहे प्रायोरिटी. आणि डी क्यूचा एक इम्प्लिमेंटेड क्लास आहे, त्याचं नाव आहे अरे डी क्यू. काय करतात हे दोन्ही? काय क्लासेस आहेत आणि दोन्ही इम्प्लिमेंट करतात बरं. प्रायोरिटी क्यू इम्प्लिमेंट्स क्यू अँड अरे डी क्यू इम्प्लिमेंट्स डी क्यू. आणि दोन्ही काय आहेत? क्लासेस. इम्प्लिमेंट करते म्हणले की लगेच म्हणायचं अरे क्लासेस इम्प्लिमेंट करू शकतो, इंटरफेस थोडी करतोय. सो दिस इज द हिरार्की ऑफ कलेक्शन. हाऊ इट्स लुक लाईक. कॅन यू चेक इट? आठच झाली पाहिजे उद्या सगळ्यांना. विचारलं का? ओके, टेल मी द हिरार्की. Done, sir. Iterable is a parent, then there is a collection, the child of iterable. Then there are three child interfaces of the collection list set queue. And inside list, we have three implemented classes: add list, linked list, vector. There is a one child of the vector, that is stack. Then there is a set. There are three implemented classes of the set: has set, linked, has set, reset. And there is a queue having one child, that is dq. Queue having one implemented class, priority queue. And dq having one implemented class, array dq. Then 10 guys. That's it. ओके. एकदम फिट करून टाकायची सगळ्यांनी. सगळ्यांनी एकदम फिट करून टाकायची हिरआर्की. तर ही हिरआर्की मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. तुम्ही जर इथं आले, लेट मी क्लोज दिस. एक नवीन प्रोजेक्ट बनवू आपण कलेक्शन म्हणून. उप्स झालं आपलं. एकाच प्रोजेक्ट मध्ये आपण इतके दिवस होतो. आता कलेक्शन बनवू.
कलेक्शन मध्ये एक मी क्लास बनवतोय. त्याला नाव दिलं मी कॉम डॉट कलेक्शन. एक डेमो नावाचा क्लास. हे बघा, इथे लिहा कलेक्शन. कॅन यू चेक इट? जावा डॉट युटिल मध्ये बरं का, हे बघा इम्पोर्ट झालं. याला जर ओपन केला, जो पॅरेंट मी सांगितलं तोच आहे का वेगळा आहे? कलेक्शनचा पॅरेंट जो सांगितला तोच आहे का वेगळा आहे? तोच आहे की सर? कॅन यू चेक इट? इटरेबल. हा पण इंटरफेसच आहे की. काय बोलताय सर? हे बघा, हे बरोबर की नाही? सो कलेक्शन एक्सटेंडिंग इटरेबल ऑर नॉट? येस. सर लिस्ट दाखवा बरं. हे बघा लिस्ट. लिस्ट ओपन करा. लिस्ट इज एक्सटेंडिंग कलेक्शन. नो सर, हा तर सिक्वेन्स कलेक्शन आहे. अहो याला ओपन करा की हा कोणाला करतोय? कलेक्शनला. मग जर लिस्ट याला करत असेल आणि हा याला करत असेल एक्सटेंड, मग लिस्ट एक्सटेंड कलेक्शन म्हणल्यावर चुकतंय का? नाही चुकत. कण्याचे पप्पा कोण आहेत? हे. आणि पप्पाचे पप्पा कोण आहेत? हा शेवटी कलेक्शनच आहेत की. त्यामुळे जर तुम्हाला इन डेप्थ मध्ये लक्षात ठेवायचं असेल, उचला याला. असं म्हणलं तरी बरोबर आहे बरं का. चुकत नाही. कारण ग्रँडफादरचं नाव घेतल्यावर काय चुकतंय का? नाही. इथं तुम्ही याला ऍड करा. लिस्ट एक्सटेंड सिक्वेन्स कलेक्शन आणि सिक्वेन्स कलेक्शन एक्सटेंड कलेक्शन असं म्हणलं तरी चालतंय. ओके, ठीक आहे. नाव देर इज अ सेट. लुक ॲट दिस. एक्सटेंड कलेक्शन डन. याचं डायरेक्ट पप्पाच कलेक्शन आहे. देन क्यू. क्यू एक्सटेंड्स कलेक्शन. क्लिअर आहे? डन. आता बघा ॲरे लिस्ट. पहिला इम्प्लिमेंटेड क्लास लिस्टचा ॲरे लिस्ट. ओपन दिस. काय करतोय? इम्प्लिमेंट्स बघा. इम्प्लिमेंट्स लिस्ट. हे बाकीचं बघ नका, फक्त इम्प्लिमेंट बघा लिस्ट. परत बघा लिंक्ड लिस्ट. तो पण तेच करतोय. लिंक्ड लिस्ट इम्प्लिमेंट लिस्ट. देन वेक्टर बघा. वेक्टर इम्प्लिमेंट्स लिस्ट. स्टॅक बघा. स्टॅक एक्सटेंड्स वेक्टर. राईट? हे बघा, आहे की नाही? जी हिरारकी दिली ती काही खोटी दिली का? खरी आहे की नाही? आता सेट कडे आहे. हॅश सेट. हॅश सेट इम्प्लिमेंट सेट. आहे की नाही? सिंपल. देन बघा लिंक्ड हॅश सेट. लिंक्ड हॅश सेट. सॉरी, लिंक्ड हॅश सेट. इम्प्लिमेंट. हा, इथं बघा काय सिक्वेन्स्ड सेट आहे. याला ओपन करा. काय रे बाबा? इट्स एक्सटेंड सिक्वेन्स्ड कलेक्शन. आणि पुढे बघा काय आहे? हे बघा रे सगळे, सेट आहे की नाही? डायरेक्ट जरी नसला, इनडायरेक्ट सेटलाच करतोय की हा इम्प्लिमेंट. येतं लक्षात? कारण हे दोन इंटरफेस आहेत ना, याला कोण एक्सटेंड करतोय? हा. याला जो इम्प्लिमेंट करेल, लक्षात घ्या, त्याला यांना पण इम्प्लिमेंट करावं लागतं. हे आपण शिकलोय. जर इकडे हॅश सेट म्हणतोय माझं, मी याला इम्प्लिमेंट करतोय, अहो पण हा इंटरनली यांना एक्सटेंड करतोय. यांच्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड याच्याकडे गेल्या आणि याला काय करावं लागतं माहितीये का? या लिंक्ड हॅश सेटला याच्या पण ऍबस्ट्रॅक्ट मेथड, याच्या पण मेथड, सगळ्यांना बॉडी द्यावी लागते. ओके. त्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणलं तरी चालेल बरं का. प्रीसेट. हा इम्प्लिमेंट कोणाला करतोय बघा. इम्प्लिमेंट नेव्हिगेबल सेट. बघा हे पण डायरेक्टली करत नाही. ओपन करा. नेव्हिगेबल सेट एक्सटेंड सॉर्टेड सेट आणि सॉर्टेड सेट एक्सटेंड सेट. आहेच की. म्हणजे शेवटी अंत कुठं होतोय? सेट कडेच होतोय. त्यामुळे डायरेक्ट जरी सांगितलं, इनडायरेक्ट जरी सांगितलं तरी चालतंय. पण जर तुम्हाला इन डेप्थच पाहिजे असेल, इन डेप्थ सांगा. हे बघा, reset. Reset implements what? Not set directly. It's implement navigable set first of all. Navigable set. याला हा इम्प्लिमेंट करतो reset. देन हा जो नेव्हिगेबल सेट आहे, इट इज गोइंग टू एक्सटेंड्स सॉर्टेड सेट. एवढ्या इनडेप्थ हिरार्की आहे त्याच्या मित्रांनो.
आणि हा सॉर्टेड सेट इम्प्लिमेंट करतोय सेटला. रिसेट इम्प्लिमेंट नेव्हिगेबल सेट एक्सटेंड सॉर्टेड सेट आणि सॉर्टेड सेट एक्सटेंड्स इंटरफेस दॅट इज सेट. ओके. मग याच्यात इंटरफेस कोण कोण आहे? हा पण इंटरफेस आहे. हा पण इंटरफेस आहे. कारण इंटरफेसलाच इम्प्लिमेंट केलं जातं आणि इंटरफेसच इंटरफेसला एक्सटेंड करतो. हे माहित पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. देन वी कॅन से हा इंटरफेस आहे सर. बघून सांगता आलं पाहिजे. का? अहो इंटरफेसच इंटरफेसला एक्सटेंड करतो ना आणि क्लास इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. इन डेप्थ पाहिजे रे की इन डेप्थ जा. पण डायरेक्ट सेट सांगितलं तरी काय कोण तुम्हाला म्हणणार नाही चुकलं. चुकतच नाही. बरोबरच आहे. बरोबर. हे बघा एवढे इम्पोर्ट झाले. सर आता क्यूचं दाखव बरं. क्यूचा जो प्रायोरिटी क्यू आहे तो बघा. प्रायोरिटी क्यू इम्प्लिमेंट्स व्हॉट? सर हा तर इम्प्लिमेंट करतच नाही. तुम्ही तर काय लिहिलंय बघा. प्रायोरिटी क्यू इम्प्लिमेंट क्यू. पण हा तर एक्सटेंड करतोय याला. याला ओपन करा की. हे बघा ऍबस्ट्रॅक्ट क्यू इम्प्लिमेंट क्यू आलं की नाही? पण शेवटी तिथंच थांबायचंय. इन डेप्थ पाहिजे असेल तुम्ही म्हणा प्रायोरिटी क्यू आधी एक्सटेंड करतो आणि हा जो आहे तो इम्प्लिमेंट करतोय क्यू. पण डायरेक्ट म्हणलं तरी चुकत नाही. Then there is a array DQ. Array DQ is implementing DQ. हे बघा. आहे की नाही? सिंपल. DQ हा Q ला एक्सटेंड करतोय. हे पण तेवढंच कराय. आपण ते पण लिहिलंय बघा. एक्सटेंडिंग व्हॉट Q. डन. सो दिस इज होल हिरआर्की गाईज. एवढे सगळे क्लासेस आपल्याला बघायचे. किती आहे ते? ही काय आपल्या समोरच आहे की भाई. याचे 3, 4, 7 आणि 2, 9. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही क्वेश्चन आहे का याच्यामध्ये? This is the hierarchy. Look at the hierarchy once. Okay, done. Now, let's start with the first interface that is list. Go with the list, guys. First of all, list कलेक्शनचा पहिला चाइल्ड. ओके. लिस्टचे इम्प्लिमेंटेड क्लासमध्ये 3 आहेत. बघा आपण यांना शिकणार. यांना शिकलं की हा ऑटोमॅटिक आलाच त्याच्यामध्ये कारण यालाच इम्प्लिमेंट करता येते. ओके. त्यामुळं लिस्टचा पहिला इम्प्लिमेंटेड क्लास अरे लिस्ट. ऍड लिस्ट बद्दल काही गोष्टी लक्षात ठेवा. जे मी ऍरे लिस्टचे पॉइंट लिहितोय मित्रांनो. जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तुम्हाला कॅन यू एक्सप्लेन द लिस्ट, हेच पॉइंट सांगायचे जे ऍरे लिस्टचे आहेत. कारण याचेच पॉइंट याला जातात आणि याचेच पॉइंट याला जातात. काही विचारू द्या. ओके विचारलं व्हॉट इज ऍरे लिस्ट. आता जे लिहून देणार तेच सांगायचं. व्हॉट इज लिस्ट तेच सांगायचं. ओके. नाव सी व्हॉट इज ऍरे लिस्ट. ऍरे लिस्ट is an implemented class implemented class of list interface. हा पहिला पॉइंट वेगळा असेल राईट. ऍर लिस्ट विचारलं तरच हा सांगायचं. लिस्ट विचारलं म्हणणार ऍर लिस्ट नाही म्हणणार राईट. लिस्ट विचारलं काय म्हणणार तुम्ही लिस्ट इज अ चाइल्ड ऑफ कलेक्शन. आणि देन आता इथून पुढे सेम ऍर लिस्ट फॉलोज indexing to store data. ऍर लिस्ट फॉलोज इंडेक्सिंग टू स्टोअर डेटा. तुम्ही काय म्हणणार लिस्ट फॉलोज इंडेक्सिंग टू स्टोअर डेटा. सिम्पल. लिस्ट विचारलं तर फक्त लिस्ट लावायची तर ऍर लिस्ट काढायचं. ऍर लिस्ट कॅन स्टोअर डुप्लिकेट एलिमेंट्स. डुप्लिकेट एलिमेंट ह्याच्यामध्ये ऍड होतात. ऍर लिस्ट कॅन स्टोअर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा. ऍर लिस्ट कॅन स्टोअर एनी नंबर ऑफ नल व्हॅल्यूज. कितीही नल व्हॅल्यू ऍड होतो त्याच्यात. देन ऍरे लिस्ट
फॉलोज इन्सर्शन ऑर्डर. हे पॉइंट आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत बरं. आता जस्ट मी लिहून देतो. इन्सर्शन ऑर्डर पण फॉलो होते. काय असते इन्सर्शन ऑर्डर मी सांगतो. देन लिस्ट डिफॉल्ट साइज इज 10. ची डिफॉल्ट साइज काय असते 10. डिफॉल्ट म्हणजे आपण नाही दिली तर आणि आपल्याला द्यायची गरज आहे की गरज पण नाही. बाय डिफॉल्ट JVM देऊन टाकतो 10. ओके. देन लिस्ट हॅव्हिंग डिफरंट मेथड्स सच ॲज. खूप साऱ्या मेथड्स आहेत. काही मेथडची नावं तुम्हाला माहित पाहिजे. जसं की ॲड, ॲड ऑल. देन वी हॅव रिमूव्ह, इज एम्प्टी. Then we have contents. Then we have something size. Then we have clear. Okay. Then we have something किती झाल्या 1 2 3 4 5 6 6 7 7 मेथड झाल्या. आणखीन आहेत जसं की सेट. करेक्ट. टू अपडेट द डेटा वी हॅव सेट. ओके. रिमूव्ह साठी रिमूव्ह दिली. ओके. सेट आहे. यस. देन वी हॅव इटरेटर. देन वी हॅव अ लिस्ट इटरेटर. या मेथड्स आहेत बरं का. आणि सगळ्या मेथड मी तुम्हाला दाखवणार. तर ॲरलिस्टच्या क्वेश्चनमध्ये मेथड सांगणं खूप गरजेचं आहे. हे पॉइंट तर सांगायचेच, बट ऑल्सो रिमेंबर ॲरलिस्ट हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ मेथड्स सच एज ॲड, ॲड ऑन, रिमूव्ह, इज एम्प्टी, कंटेन, साइज, क्लिअर, सेट, इटरेटर, लिस्ट. एक 5 ते 6 तरी लक्षात ठेवता आल्या पाहिजे. आय एम नॉट एक्सपेक्टिंग सगळ्याच आल्या पाहिजे. सगळ्या 25 आहेत. 25 थोडी चांगली, 5-6 तरी आल्या पाहिजे. ओके. हे जे पॉइंट आहेत, हे पॉइंट एकदा बघायचे का? बघू आपण. त्याचा ॲरलिस्ट कसा बनतो बघा. इकडे या. ॲरलिस्ट. तुम्ही जसं ॲरलिस्ट लिहिलं, याला एक अँग्युलर ब्रॅकेट येते बघा हे वाला. व्हॉट इज धिस सर? हे आतापर्यंत आम्ही शिकलोच नाही. व्हॉट इज दिस अँग्युलर ब्रॅकेट? This angular bracket is referred as a generic in Java. काय म्हणतात त्याला? Generics in Java. Generics? So what do you mean by generics? Generic म्हणजे काय बघा. Generics are used to store particular type of data. बघा काय म्हणले मी. एक पर्टिक्युलर डेटा स्टोअर करण्यासाठी आपण जेनरिक्स यूज करतो. आता जेनरिक मध्ये यू नीड टू गिव्ह द टाईप. काय द्यावं लागतं याच्यामध्ये? टाईप. कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा? आणि हा जो टाईप असतो, मेक शुअर दॅट हा टाईप जेनरिक टाईप शुड बी रॅपर क्लास और यूजर डिफाइंड क्लास और प्री डिफाइंड क्लास. बघा काय म्हणतोय मी. जेनरिकचा टाईप एक तर रॅपर क्लास पाहिजे, युजर डिफाईन क्लास पाहिजे किंवा प्री डिफाईन क्लास पाहिजे. सर रॅपर क्लास म्हणजे काय? युजर डिफाईन क्लास म्हणजे काय? आणि देन काय? प्री डिफाईन क्लास. आय थिंक तुम्हाला हे माहित असेल. नाही सांगतो हे बघा. रॅपर क्लास म्हणजे काय? जेनरिकचा टाईप काय द्यायचा? रॅपर क्लास. रॅपर क्लास म्हणजे काय? ऑल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ऑल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स हॅव वन रॅपर क्लास. प्रत्येक प्रिमिटिव्ह डेटा टाइपला त्या ठिकाणी एक क्लास आहे. वन क्लास वी कॅन से. ऑल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स हॅव वन क्लास अँड दॅट क्लास इज नोन ॲज रॅपर क्लास. त्यालाच रॅपर क्लास म्हणतो. म्हणजे हे बघा, तुमच्याकडे इंट नावाचा प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. ह्याच्यासाठी जावाने क्लास बनवलाय. त्याचं नाव आहे इंटिजर. याला रॅपर क्लास म्हणतात. दिस इज डेटा टाइप आणि याचा क्लास कोणता? रॅपर इंटिजर. देन देर इज अ फ्लोट. याच्यासाठी रॅपर क्लास आहे फ्लोट. देर इज अ कॅर. याच्यासाठी आहे कॅरेक्टर. देन देर इज अ समथिंग कॉल्ड बुलियन. बुलियन साठी आहे बुलियन.
देन देर इज अ लॉंग. लॉंग साठी आहे लॉंग. देन देर इज अ समथिंग कॉल्ड बाईट. बाईट साठी आहे बाईट. शॉर्ट साठी आहे शॉर्ट. प्रत्येक डेटा टाईपला क्लास बनवलाय बरं का. राहिला कोणता डबल आणि फ्लोट. डबल साठी आहे डबल. फ्लोट झाला. सो टोटल 4 अँड 4. 8 डेटा टाइपचे 8 क्लासेस जावाने बनवले. सो दाखवा बरं. हे बघा, ओपन करा इंटिजर. दिस इज क्लास. ओपन करा फ्लोट. दिस इज क्लास. ओपन करा कॅरेक्टर. दिस इज क्लास. ओपन करा बुलियन. दिस इज क्लास. प्रत्येकाचे क्लासेस आहेत आणि यांनाच म्हणतात रॅपर क्लासेस. आणि जेनरिक मध्ये काय लिहावं लागतात? रॅपर क्लास लिहावं लागतं जर का, नाहीतर उठ चालन लिहा चाल इंट. चुकतंय. अय, इंट काय होतंय? चुकतंय. इंट आपण नाही लिहू शकत. त्याचा रॅपर क्लास लिहावा लागतो. काय? इंटिजर. इट इज व्हॅलिड. असं फ्लोट लिहायचं नाही. याचा रॅपर क्लास काय? फ्लोट. ठीक आहे. किंवा युजर डिफाईन क्लास द्या. म्हणजेच काय, अरे आपण नाही का बनवत स्टुडंट क्लास, एम्प्लॉई क्लास, बुक क्लास, हे आपले क्लासेस आहेत. जे स्वतः बनवत त्याला युजर डिफाईन म्हणतात. हे पण देऊ शकता तुम्ही इथं. प्रीडिफाईन म्हणजे काय? अहो, प्रीडिफाईन जावाने दिलेले क्लासेस. जावाने कोणते क्लासेस दिले? जावाचा स्ट्रिंग क्लास माहित आहे सगळ्यांना. तर स्ट्रिंग क्लास आहे होय. काल परवा शिकलो आपण. काही शिकलो की नाही? स्ट्रिंग इज अ क्लास इन जावा. जावाचा ऑब्जेक्ट नावाचा क्लास हा जावाचा क्लास आहे. ऑब्जेक्ट सगळ्यांचा पप्पा असतो, म्हणजे पॅरेंट सगळ्या क्लासेस. ऑब्जेक्ट क्लास हा जावाचाच आहे. स्ट्रिंग क्लास जावाचा आहे. ऑब्जेक्ट क्लास जावाचा आहे. राईट. आता हे जे आहेत इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, बुलियन, हे पण जावाचेच आहेत की. मग हे सुद्धा प्रीडिफाईन मध्ये येतातच की. रॅपर क्लास तर आहेतच, पण हे जावाचे आहेत म्हणून हे याच्यात पण येतात. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे जावाचा क्लास इथं आपण लिहू शकतो. ओके. स्वतःचा क्लास लिहू शकतो. रॅपर क्लास लिहू शकतो. म्हणजे लिहायचं काय? क्लासच लिहायचा आहे बरं का. आता मी इंटिजर लिहितो. याचा एक व्हेरिएबल बनवायचा. याचा ऑब्जेक्ट बनवायचा न्यू ॲरे लिस्ट. याच्यात पण लिहायचं इंटिजर अगेन अँड देन ब्रॅकेट. सो दिस इज द प्रोसेस टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ ॲरे लिस्ट. सर याच्यात डेटा कसा ऍड करायचा? हा जो एल आहे याचा यूज करायचा. मेथड आहे ऍड 100. इंटिजर व्हॅल्यू ऍड करायच्या. ओनली इंटिजर. लाईक दिस. एल डॉट ऍड. एल डॉट ऍड. एल डॉट ऍड. कुठलीही व्हॅल्यू ऍड. हे बघा. एल नावाच्या ऍड लिस्ट मध्ये एवढ्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या. प्रिंट करायचा एल प्रिंट करा. चेक द कन्सोल. आल्या का सगळ्या व्हॅल्यू? आता पहिला पॉइंट याचा जो लिहिलाय आपण तो लक्षात घ्या. काय? ऍर लिस्ट फॉलो इंडेक्सिंग. सर याच्यात इंडेक्सिंग आहे म्हणताय काय? होय, इंडेक्सिंग आहे. कस काय? कारण हा जो 100 आहे हा 0 पोझिशनला आहे. हा 1 पोझिशनला आहे. हा 2 पोझिशनला आहे. हा 3 पोझिशनला आहे. हा 4 पोझिशनला आहे. आणि हा 5 पोझिशनला. सर प्रूफ कुठं आहे? प्रूफ. प्रूफ साठी मित्रांनो याची एक मेथड आहे गेट नावाची. काय मागते? इंडेक्स. मी दिलं 0. बोला 0 ला कोण आहे? 100. आउटपुट काय असेल? मी म्हणलं 4. 4 ला कोण आहे रे? आउटपुट काय असेल? मी म्हणलं 2. 2 ला कोण आहे? आउटपुट काय असेल? गॉट इट. झालं की सिद्ध. सिद्ध झालं की इंडेक्सिंग फॉलो करतोय. याच्यात गेट नाही लिहिली आपण. लिहिली का गेट मेथड? नाही लिहिली. राईट. इंडेक्सिंग फॉलो करतोय हा. दुसरा क्वेश्चन काय? दुसरा पॉइंट. डुप्लिकेट ऍड होतं त्याच्यामध्ये. 100. ऑलरेडी 100 आहे. परत 100.
झालं की स्टोअर नाही. पूर्ण प्रिंट करा. एल 100 100 होते की नाही डुप्लिकेट? सगळ्याच होतंय. तिसरा पॉइंट काय लिहिलाय? डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर करू शकतो. सर तुम्ही तर फक्त इंटिजरचाच केलाय डेटा आणि तुम्ही तर लिहिलंय डिफरंट टाइपचा होतंय. इथं जर मी ट्राय केलं बुलियन स्टोअर करायला, होतंय का? मी जर ट्राय केलं स्ट्रिंग स्टोअर करायला, होतंय का? सॉरी, आधी होतंय का? नाही की होत सर. डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर होता असं तुम्ही म्हणले. होतंय. त्यासाठी फक्त याचा टाइप जो आहे ना, इंटिजर काढायचा आणि ऑब्जेक्ट द्यायचा. काय द्यायचं? झाला की नाही? कॅन यू रन नाऊ? हे बघा, ट्रू पण आलं ना आधी पण आलं. कुठला पण डेटा ऍड करा. कॅरेक्टर ऍड करायचं सर मला. करा. सर मला फ्लोट ऍड करायचा. करा. हे बघा. हे आलं की नाही? एनी टाइप ऑफ डेटा यू कॅन स्टोअर इफ यू पुट द टाइप ॲज अ ऑब्जेक्ट. जर इंटिजर दिला फक्त इंटिजर, स्ट्रिंग दिला फक्त स्ट्रिंग, ऑब्जेक्ट दिला कुठल्याही टाइपचा करा ना. अरे किती मग डिफरंट टाइपचा होतो की नाही? कितीही नल व्हॅल्यू स्टोअर होतात, कितीही. एल डॉट ऍड नल एक केली बरं का मी, आणखीन एक एल डॉट ऍड अगेन नल, दोन नल व्हॅल्यू केले. चेक करा. अरे गेटिंग माय पॉइंट. पुढं काय म्हणतोय आपण? इन्सर्शन ऑर्डर फॉलो करतो. इन्सर्शन ऑर्डर म्हणजे काय? आधी 100 दिलंय, प्रिंट होताना 100 आलं पाहिजे, पुन्हा 300 आलं पाहिजे. म्हणजे जसं इन्सर्ट केलंय तसा डेटा आला पाहिजे. त्याला इन्सर्शन ऑर्डर म्हणतात. हे बघा, 100 ला 100, 300 ला मागं पुढं आहे का बघा? 300 ला 300, 233 ला 233, 56 ला 56, 35 ला 35. म्हणजे जसा डेटा दिला तसा येतो. याला काय म्हणतात? इन्सर्शन ऑर्डर. याची डिफॉल्ट साईज 10 असते. याला ओपन करा. कंट्रोल दाबा, ओपन करा. हे बघा. काय रे बाबा? डिफॉल्ट कॅपॅसिटी 10. देन याच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत. याच्यातली एकच मेथड बघितली गेट. आता बाकीच्या मेथड आपण उद्या बघू. आजसाठी एवढं आय थिंक रामायण भागवत बास आहे. होय. उद्या आपण बघू. हे बघू आपण काय म्हणतो त्याला, गरुड पुराण. ऐकलंय कुणी रामायण महाभारत? सर कुठले रामायण महाभारत? धुरंधर आम्ही पिक्चर बघून आलो कालच. रामायण महाभारताच्या कुठं गोष्टी करता? ते काय वय आहे आमचं ऐकायचं बघायचं होय? हे खरंय की नाही? कोणी कोणी बघितलंय? कोणी कोणी ऐकलंय रामायण भागवत? कोणीच नसेल ऐकलं. ऐकलंय? ऐकलंय का? अरे बाप. या जेन झी जनरेशन मध्ये तू ऐकलंय रामायण महाभारत? चांगली गोष्ट आहे यार. ऐकत चला, अशा गोष्टी लय भारी असतात. भारी असतात म्हणजे शिकण्यासारखं असतं. रामायण शिकवतं आपल्याला कसं मरावं आणि भागवत आपल्याला शिकवतं कसं जगावं. हाऊ यू कॅन लिव्ह टीच बाय भागवत and how you can go from this universe teach by भागवत काय रामायण. मरावं कसं रामायण मध्ये आहे, जगावं कसं भागवत मध्ये. म्हणजे सर नाही कळलं आम्हाला, कलेक्शन कळलं सर. आणि हे काय सांगताय तुम्ही? रामायण कसं मरायचं हे सांगतं. म्हणजे काय माहितीये का? अरे बाबांनो, मरायच्या आधी काय काय केलं पाहिजे, ते करूनच मेलं पाहिजे, असं रामायण सांगतं. भागवत काय सांगतं? जगायचं कसं? जीवन मिळाले ना, मग कसं जगायचं? काय केलं पाहिजे? काय नाही केलं पाहिजे? कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? हे भागवतमध्ये. 7 वर्ष मी भागवत ऐकतो. 7 वर्ष. संशय असतो. म्हणजे 7 वर्षात किती वेळा झाला असेल मला वाटतं एक 15-20 वेळा तर झाला असेल. पूर्ण भागवत बरं का. झालं की परत रिपीट. झालं की परत रिपीट. रामायण वेगवेगळी पुराण आहेत त्याच्यामध्ये. गरुड पुराण वेगळं, प्रल्हादाचं वेगळं, परत श्रीकृष्णाच्या कथा वेगळ्या. म्हणजे खूप आहेत. खूप सारे अध्याय आहेत. ओके. तुम्ही मला सर हे नका शिकवा. आम्हाला जावा शिकवत जॉबला लावा पटदिसन. ते बाकीचं काय आम्हाला काय